हॅलो एव्हरीवन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, त्याचप्रमाणे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अंतर्गत विचारले जाणारे काही सिंपल असे प्रश्न, ज्यामध्ये बघा सर्वप्रथम या ठिकाणी जो उदाहरण दिलेलं आहे खूप सिंपल आहे आणि फक्त काय विचारलं आहे, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओनली. बघा, म्हणजे आपल्याला या ठिकाणी बॅलन्स शीट काढायचं नाही आहे, तर फक्त काय करायचं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट एवढंच ड्रॉ करायचं आहे. फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर इयर एंडेड 31 मार्च 2020 ऑफ व्हेना कल्चरल असोसिएशन सातारा. या ठिकाणी बघा, आपल्याला फक्त आणि फक्त काय म्हटलेलं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ड्रॉ करायचं आहे. बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायचं नाही. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ड्रॉ करण्यासाठी आपल्याला जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे ती आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची जी काही डेटा आहे ती, त्याचप्रमाणे ॲडजस्टमेंट समायोजन. तर बघा, सर्वांना माहीत आहे की या ठिकाणी आपल्याला जो देण्यात आलेला आहे तो आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. तर बघा, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अंतर्गत कोणती कोणती पदं येतात, 3ही वर्षाची. ठीक आहे, मग तो डाटा नेक्स्ट इयरचा असो, प्रिवाइस इयरचा असो किंवा करंट इयरचा असो. ठीक आहे, 3ही वर्षाचं डाटा या ठिकाणी मोडणार. दुसरी गोष्ट, अशी पदे जी बॅलन्स शीटमध्ये पण येतात आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्येही येतात, अशा दोन्ही पदांचा समावेश रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अंतर्गत केला जातो. ठीक आहे, पण यावरून फक्त आपल्याला करायचं काय आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ड्रॉ करायचं आहे. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ड्रॉ करताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये अशा प्रकारची पदे जे बॅलन्स शीटला शिफ्ट होतात, अशी पदे आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अंतर्गत घ्यायचं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अंतर्गत घ्यायचं नाही. दुसरी गोष्ट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अंतर्गत फक्त आणि फक्त करंट इयरचा डाटा आपण घेणार. तर या ठिकाणी बघा, करंट इयर कोणतं म्हटलं, मार्च 2020 म्हटलं, अर्थातच 2019-20 हा राहणार करंट इयर. सर्वांना कळलं? परत एकदा बघा, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अंतर्गत बघा बॅलन्स शीटची पदे सुद्धा असतात आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची सुद्धा पदं असतात आणि 3ही वर्षाशी निगडीत पदांचा या ठिकाणी समावेश होते. पण आपल्याला जो ड्रॉ करायचा आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, ठीक आहे, तर त्यामध्ये फक्त आणि फक्त आपण करंट इयरचा डाटा शिफ्ट करणार. तर बघा, या ठिकाणी आपण बघूया रिसिप्ट साईडला काय काय दिलेलं आहे. तर बघा, टू बॅलन्स ब्रॉडडाऊन, यामध्ये कॅश आणि बँक बॅलन्स हा संपत्तीचं पद आहे, ॲसेट, म्हणजे बॅलन्स शीटला शिफ्ट होणार, तर आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अंतर्गत ते शिफ्ट करणार नाही. सबस्क्रिप्शन अंतर्गत सुद्धा फक्त आणि फक्त करंट इयरचा डाटा आपण घेणार, दॅट इज 2019-20चंच. ठीक आहे, डोनेशन करंट इयर्स आहे, सर्वच घेऊ. एंट्रन्स फीस, ओके, त्याचप्रमाणे टू एंट्रन्स ऑन फिक्स्ड डिपॉझिट, ठीक आहे, हा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे या ठिकाणी. त्याचप्रमाणे टू पिकनिक रिसिप्ट, ठीक आहे. तर इथं बघा, जो काही पिकनिक रिसिप्ट वगैरे आहे, ठीक आहे, तर या बाजूला बघा, आपण जर विचार केलं रिसिप्ट साईडला, तर रिसिप्ट साईडला असणार जी काही पदे आहेत, ही पदे साधारणतः इन्कमचा सोर्स आहे. म्हणजेच बॅलन्स शीटला जे जे पदे शिफ्ट होणार त्यांना वगळता बाकीची पदे आपण इन्कम साईडला घेऊया, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये. ठीक आहे, अपोजिट डायरेक्शन. या ठिकाणी डेबिटला आहेत, तर त्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अंतर्गत क्रेडिटला शिफ्ट होणार. तसं बघा, या बाजूला आपण जर बघितलं पेमेंट साईडला, तर इथं सुद्धा बघा नेमकं काय काय दिलेलं आहे. तर रेंट बघा, या ठिकाणी इथं सुद्धा मागच्या वर्षा आहे आणि हा करंट इयर आहे, तर फक्त करंट इयरचा डाटा आपल्याला घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे बाय फिक्स्ड डिपॉझिट, हा बघा संपत्तीचं पद आहे, तर हा या ठिकाणी येणारच नाही. यानंतर सन्ट्री एक्सपेन्सेस घ्यायचा आहे, ठीक आहे, खर्चाचं पद. इन्शुरन्स पण घ्यायचा आहे, बाय प्रिंटिंग स्टेशनरी हा पण आपण घेऊया. बाय पिकनिक एक्सपेन्सेस हा सुद्धा खर्चाचं पद असल्यामुळे आपण एक्सपेंडिचर साईडला कॅरी फॉरवर्ड करणार. सॅलरीज घ्यायचा आहे, बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा सुद्धा घ्यायचा आहे. बाय ॲडव्हर्टाइजमेंट, बघा या ठिकाणी काय काय म्हटलं ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये, हा आहे 2018-19चा.
म्हणजे हा आपल्याला घ्यायचं नाही. यानंतर बघा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, तर बघा इथं सुद्धा कॅश आणि बँक, तर हा सुद्धा बॅलन्स शीटचं पद असल्या कारणास्तव आपल्याला घ्यायचं नाही. त्यानंतर बघा काही समायोजन आहेत. आता समायोजन काय म्हटलं तर आउटस्टँडिंग रेंट फॉर द करंट इयर. बघा करंट इयर, तर जो काही रेंट आहे बघा हा उत्पन्नाचा सोर्स आहे, तर होणार काय आउटस्टँडिंग आहे, अर्थातच त्या रेंटमध्ये अर्थातच इन्कमच्या सोर्समध्ये आपण जो रेंट देणार त्या रेंटमध्ये हा जो 7,000 आहे हा प्लस होऊन जाणार. ठीक आहे. त्यानंतर दुसरा इफेक्ट तर बॅलन्स शीटला जाणार, पण आपण बॅलन्स शीट तर आपण प्रिपेअर नाही करणार, अर्थातच फक्त जो काही रेंटचं हेड आहे त्यामध्ये आपण 7,000 प्लस करणार. त्यानंतर बघा काय म्हटलं 60% एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. तर बघा 15,000 एंट्रन्स फीस आहे, यापैकी 60% काय म्हटलं कॅपिटलाइज. तर बघा 15,000च्या 60% किती होणार, 15 6 90, दॅट इज 9,000. तर 9,000 हा कॅपिटल फंडमध्ये प्लस करायचा आहे. अर्थातच उरलेला किती मग, तर उरलेला आहे 6,000, म्हणजे 6,000चं इफेक्ट फक्त आपल्याला दाखवायचं आहे. त्यानंतर बघा तिसरं आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वाज ₹20,000. म्हणजे बघा जो काही सबस्क्रिप्शन आहे आपण इन्कम साईडला घेणार, तर त्या इन्कम बाजूलाच काय करंट इयरचं 20,000 सुद्धा प्लस करूया. देन प्रिपेअर्ड इन्शुरन्स ₹1,000. तर बघा जो काही इन्शुरन्स आहे त्यामध्ये प्रिपेड 1,000 आहे, म्हणजे मागच्या वर्षीच ऑलरेडी देण्यात आलेला आहे 1,000, तर तो मायनस करावा लागेल. ठीक आहे. तर आपण जो काही इन्शुरन्स आहे इन्शुरन्सच्या हेडमधून इन्शुरन्स खर्च आहे त्या एक्सपेंडिचर साईडला आपण शिफ्ट करू, तर त्यामधून 1,000 रुपये वजा करू. आता बघा या ठिकाणी आपण बघूया कशा प्रकारे या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर झालेला आहे. अगोदर आपण बघूया एक्सपेंडिचर साईड. तर बघा एक्सपेंडिचर साईडला अगोदरच बघा रेंट, ॲक्च्युली बघा फक्त करंट इयरचं घ्यायचं आपल्याला रेंट जो आहे 54,300, आणि त्यामध्ये बघा जो आउटस्टँडिंग होतं 7,000 तो प्लस झालं, म्हणजे आलं एकंदरीत 61,300. यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस जसं आहे तसं 8,000. इन्शुरन्स बघा अगोदरचं 12,000 होतं आणि त्यामधून प्रीपेड इन्शुरन्स वजा झालं, म्हणजे उरलं 11,000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी बघा खर्चाचं पद, पिकनिक एक्सपेन्सेस, सॅलरीज, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ठीक आहे यासारखं. आता आपण या बाजूला आलं तर बघा पहिलाच घटक सबस्क्रिप्शन, बघा फक्त करंट इयरशी निगडीत डाटा, ज्यामध्ये आउटस्टँडिंग प्लस झालं. ठीक आहे. डोनेशन 25,000. आता बघा एंट्रन्स फी 60% काय म्हटलं या ठिकाणी कॅपिटलाइज, तर बघा 15,000मधून 9,000 60% होतात ना, तो कॅपिटल फंडमध्ये आपण प्लस करूया, तर उरलं किती 6,000, तर फक्त 6,000चं इफेक्ट इथे येणार. बाय इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट किती होतं 4,800. ठीक आहे जसं जा तसं. बाय पिकनिक रिसिप्ट जो आहे 20,000. तर बघा यामध्ये आपण जर बघितलं ओव्हरऑल जो काही डिफरन्स आहे दोघांमधला, तर बघा दोघांमधला जो काही डिफरन्स आहे हा किती निघत आहे, तर या ठिकाणी बघा दोन्ही बाजूला टोटल, या बाजूला 1,75,800, या बाजूला कमी येत आहे, अर्थातच 38,500 काय निघत आहे या ठिकाणी डिफरन्स. आता बघा डेबिट साईडला जर बॅलन्स निघालं असेल तर बघा आपल्याकडे इन्कमचा सोर्स जास्त आहे, खर्च कमी आहे, अर्थातच आपल्याकडे 38,500 रुपये एवढं एक्सेस अमाऊंट मिळत आहे, याला आपण काय म्हणूया सरप्लस. तर हा जो बॅलन्स आहे या बाजूला निघाला असता याला आपण डेपिसिट म्हटलं असतं, दॅट इज तेवढ्या रकमेने काय तूट झालेली आहे असं आपण म्हटलं असतं. आता बघा रेंट बद्दल जर आपण बघितलं तर रेंट हा खर्चामध्ये आलेला आहे, तर बघा नेमकं रेंटचा जो विचार केला रेंट रिसिव्ड किंवा रेंट पे असं काही म्हटलेलं नव्हतं, तर हा नेमका खर्च आहे की इन्कम आहे हा आपण कसं ओळखू शकतो, तर बघा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट बघायचं, त्यामध्ये रेंट नेमका कुठल्या साईडला दिलेला आहे, तर बघा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये जो रेंट आहे हा पेमेंट साईडला दिलेला आहे, आणि बघा पेमेंट साईडला रेंट दिलं गेलं अर्थातच तो खर्चाचं पद आहे, आणि त्यामध्येही बघा प्रिवाईस इयरचं पण आहे करंट इयरचं पण आहे, तर आपल्याला रेंट फक्त करंट इयरचंच घ्यायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा छोटासा उदाहरण होता, खूप सिंपल होता. ठीक आहे. आय एम शुअर की तुम्ही व्यवस्थितपणे याला समजून गेलं असाल. तर उद्या आपण परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन उदाहरण हाताळणार आहोत. तेव्हापर्यंत कीप स्टडिंग.